मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना नांदगाव तालुक्यात समोर आली आहे. जन्मतःच मेंदूतील काही रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा होत नसल्याने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या अवघ्या 14 महिन्यांच्या शिवांश हिरे या चिमुकल्यावर मुंबई येथील KM हॉस्पिटल येथे अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या शस्त्रक्रियेमुळे शिवांशला नवसंजीवनी मिळाली असून त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवांश हा नांदगाव तालुक्यातील प्रशांत हिरे या सामान्य मजुराचा मुलगा आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे मुलाच्या उपचाराचा खर्च उचलणे कुटुंबासाठी अशक्यप्राय झाले होते. मात्र अशा कठीण प्रसंगी महाकाल प्रतिष्ठानचे प्रमुख मोहित कदनर यांनी मदतीचा हात पुढे केला. महाकाल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवांशच्या 3ही शस्त्रक्रियांसाठी तब्बल 9,80,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. केवळ आर्थिक मदतच नव्हे तर कुटुंबाला मानसिक आधार देत उपचारासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीही शिवांशवर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. आता 3री शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. 2017 पासून महाकाल प्रतिष्ठान विविध सामाजिक आणि लोकहिताचे उपक्रम राबवत आहे. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश आणि दप्तर वाटप यांसारखे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. त्यामुळे मोहित कडनोर आणि महाकाल प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका सामान्य मजुराच्या मुलाला नवजीवन देण्यासाठी पुढे आलेली ही मदत खऱ्या अर्थाने समाजातील माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण ठरत आहे. मी संभाजी पगार, लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.